पावसमधील 4था दिवस. सकाळी उठलोय, दात खूप दुखतोय माझा कालपासून. आणि सकाळी सकाळ पुन्हा एकदा टेरेसवर आले. सूर्योदय होतोय, सूर्याचा उदय. छानसं असं ते दृश्य मला इथे पुन्हा टिपायला मिळतंय. काढायला आले सकाळ सकाळ विहिरीवर. सुटला रे. हे बावडीवरना पाणी काढतो आमची वीर आटली बघा. पाऊस काय पडेल. ते सासू सुना लागल्यात पाणी भरायला. रेवळेकर कांडण पाणी भरायला लागलंय. अरे 2 पोरांना पण बोलवा. विकास माणसानं रशी बघून खाली पडली आंघोळ करून. नवीन जावायला त्याला पण इथेच बसवलाय. सांगायचं बाहेर आंघोळ करायला लावलं त्याला. तुम्ही सामूहिक लग्न पाहिजे असाल, सामूहिक आंघोळ पहिल्यांदा बघत असाल. अरे असा बसून बिसून कर. हवं कसा बसलाय. अरे हा तर नुसता ह्याचा पोटच येतं. ह्याचा पोटच दिसतं सगळा. हा पण आंघोळ पण कशी करतोय, चिमणीची आंघोळ. अच्छा राबण लाव त्याला. छोटा योगेश मोठा योगेश. तुम्ही पाहू शकतात मामा एकटाच बिचारा. बांबूनी नवीन प्रथा आहे. नारळ तोडायचे ना, किती सारी नारळ तोडली आहेत. थांबा मी इथून पळते टाकी माझ्या. आणि इथे काय चालू आहे, इथे चालू आहे आंघोळ आपल्या कदमांच्या विकासाची. आणि 2 माणसांची आंघोळ. एक मुलगा अंडरवेअर घालतोय. अंडरवेअर धुतोय दिवसभर काय अंडरवेअर धुणारी माणसं. ओ ओ सबकी पसंद निरमा. अंडरवेअर धुणारी माणसं बघू शकता. आणि ऑडियन्स इथे बसलेत. अंडरवेअर धुवायला बायको रागावते मग स्वतः धुतोय. किती वर्ष तीच धुते. मामाने काढलेली आहेत नारळ. मामा चालला. चौथ्या दिवसाचा आमचा नाश्ता आहे इडली सांबार. इडली आणि सांबार. अरे कोण खायला तयार नाहीत, पण सगळे पोटं भरलेली आहेत सगळ्यांची. कोणा नको आहे ना, नको आहे, नको आहे कोणाला. परत घेऊन जा. कोणा नको आहे, पोटं भरले नाही. सकाळचा नाश्ता संपलाय. नाश्ता संपलाय आणि हे लोक उठत नाहीत. हे उठा बोललं ते उठत नाहीत. हे उठा ना, उठा. हे आशिष खतम जाऊ ना. या आरती चटणीच खाते बघतो ही बघ. हा बघ सगळं वेटिंगला आहेत. हा बघ आई शपथ. कोणाला चापतो का? अरे क्या हो गया?
खायला नको काय नको कोणी बघा ना तुला हनुमान झालंय रे दात दुखतोय हनुमान झालंय डॉक्टर काही भेटत नाही आता दवाखान्यात जातो बघतो पावसला एक दवाखाना नवीन आहे ना रे तरी झाली 4-5 वर्ष ना सॉरी गाईज कोकणात आलोय आणि 3रा दिवस होतो गेला 4था दिवस म्हणजे शेवटचा दिवस आमचा आजचा परंतु हे मी इथे पाहू शकतो हा जो गाल घेऊन बसलोय थोडा डेंटल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही सकाळपासून फक्त झोपून आहे रात्रीपर्यंत ठीक झालं होतं पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल नाहीतर शक्यता कोकणातील 2 दिवस वेस्टेज गेलेत म्हणजे आणि हे 2 दिवस मी मिस केले कोकणात असं वाटतं खूप म्हणजे काही गमावलं नेक्स्ट टाईम परत येईल काय करते आहे पहिला खालून काय येत तर बघ आणि मामाला मदत करतात ती कधी नाही ते काम करतात आणि वेदांत तर फुल गावठी वाटतंय रे वेदांत पुण्यात नको जावं जास्त सगळी माती गेली पाहिजे हा तिघांकडून पावसाळ्याच्या आधी बघा गावठी वाटतात गीता अरे गावची वाटतेस तू माती लागायला बघ वेदांत कधी केलेलं असं वेगळी मजा असते नाही मामाच्या गावाला येऊन मजा फुल जमात ही अशी हो गावी आल्यावर ही अशी कामं करत करतच मजा असते वेगळी अरे त्या कामगारांना बोलव कामगार कुठे गेले हे वेदांत उद्यापासून घरी चहा प्यायचे कामगार आले कामगार आशिव आशिव शूटिंग कडे आलं म्हणजे गावची कामं झालीच पाहिजेत आणि काही ना काहीतरी कामं निघतातच आणि हे मुंबईकरांना गावची कामं करणं थोडंसं अवघड जाते अगदी आताशे कपडे उतरलेत अंगावरचे आणि अशी तर कामं केली म्हणून गावची माणसं काटक असतात आणि भरपूर त्यांचं म्हणजे शरीर लवचिक असतं परंतु आमच्याकडे मुंबईमध्ये जास्त हेवी कामं केली जात नाहीत यावर्षी पाण्याची टंचाई झाली आहे विहिरीत पाणी आटल्यामुळे टँकर मागवलं आहे मामाने शेवटचा दिवस आहे पण तू टँकर आणि ही अवस्था बघा तुम्ही ते पाहू शकताय टँकर पाणी भरायला किती लोक बघा अरे आंघोळ पण करून घ्या रे काय दिसतं काय आबा ब्लॉगर बघ टँकरचा फोटो काढते अरे काय दिसत नाही काळोखात अरे जायला पोच येतो टाकीत जाईल कोकणात पाणी टंचाई झाले कोकणात पाणी टंचाई झाले तुम्ही कसं वाटत होतं दुष्काळात आल्यावर पाणी वापरून आम्हाला जमतच नव्हतं त्याचं उपसाची सवय झाली सगळं धुवायला पण एवढंच पाणी पाण्याचा वापर हा सांभाळून म्हणजे ह्याच्यामुळे माहीत पडलं
पण काय खुश झाली पब्लिक रे पाणी आल्यावर. पण आता पियायला सुद्धा पाणी उरलेलं नव्हतं. अच्छा हे पियत आहे नाही, सगळे असेच बसले आहेत विदाऊट पाणी. काय बोलायचं आहे पाण्याबद्दल. हां टँकर आला काय बोलायचं आहे. हां तळायला लागलं आहे पाणी. हो आणि पाण्याचं महत्त्व माहीत पडलं. सगळी आमची पब्लिक मला वाटतं ड्रमपासून चमच्यापर्यंत सगळं भरून घेणार बहुतेक. हे पाण्याची टंचाई होती सकाळपासून पाणी नाही. टँकर आणलं आहे. टँकर मागवलं शेवटचा दिवस आहे आणि आज टँकरमुळे खुश झालं आहे पब्लिक. पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्याचं महत्त्व समजतं. आणि मी काय बोलतो भाषण आहे काय तुझं पाण्यावर अजून. अरे ही सकाळपासून गावकर काय कंबर हलवते. हे बघा इथे अरे अजून काय भांडी आहेत काय. हे 5 लिटरचे कॅन घेऊन ही ताईला तर सकाळपासून पाणी आणि काय खुश झाले चेहरे सगळ्यांचे आनंदित दिसत आहेत. पाणी टँकर आलं तर हे बघ काय. अगं ओमकार तुझ्याकडे काय आहे काय डब्बे बिब्बे. माझा सगळा ड्रम भरला यासाठी. नाही बोलत छोट्या बाटल्या बिटल्या आहेत काय. चिंपट पण भरून घे. हा हे पण भरून घे. एवढं पाणी आलं की जाऊन दे उद्या नको जाऊ आपण. हा परवा जाऊया. एवढं पाणी खूप झालं. पाणी आलं आणि उद्या जायचं कॅन्सल झालं. कॅन्सल झालं उद्या जायचं. पाणी आलं ना. भरला आम्ही आणलेली माहित नाही आणली होती. प्रवीण मी काय बोलतो अशा ह्या दुष्काळामध्ये टँकरवाल्याचा सत्कार झाला पाहिजे. गाईस तुम्ही बघू शकतात आपल्या ब्लॉगरला थोडीशी आजारी आहेत. त्यांचा दात खूप दुखतोय तरी या परिस्थितीत ते ब्लॉगिंग करतात. हीच मोठी गोष्ट. प्लीज याच्यासाठी एक लाईक सबस्क्राईब बनतोच. एक बाई त्यांना अशीच बघते. बघा फरक जाणू शकतात. इथे लाडू टाकलाय. लाडू नाही आहे फक्त सुजलाय. बस घरातला आहे. आणि शेवटचा दिवस आहे पावसमधला. आणि पावसमधला शेवटचा दिवस आहे. शेवटची पंगत आमची. पुन्हा माहीत नाही 6 महिने 1 वर्ष कधी येऊ विथ फॅमिलीमध्ये. आम्ही 10 वेळा येतो. ओमकार कसं वाटलं. मस्त ना. बस जेवायला बस. प्राची कुठे आहे. बस प्राचीच्या बाजूला बस जा. हे भाई सेलिब्रिटी आहे का तुम्ही लोक. तोंडाला पोहता का लाज वाटते जगाला तोंड दाखवायला. शेवटची रात्र आमची पावसमधली. इथे सगळे आडवे पडले. झोप येते झाले. सगळे सुस्तार झालेले आहेत. बाय बाय पावस. उद्या भेटू सकाळी. त्यानंतर पावसला राम राम देऊ.